हे म्हणजे काय तर माझ्या हातात बंदूक आहे आता आणि आम्ही आमच्या तक्रारी तुमच्या समोर मांडणार आहोत आता. सुहासताई, तुमच्यापासून सुरुवात केली तर तुम्ही फारच चोखंदळ आहात, तुम्ही फारच निवडक भूमिका करता, हे लोकांना आणि निर्मात्यांना खटकतं. खटकू देत. दुसरं काय उत्तर मी देऊ? मी चोखंदळ अशीच राहणार. आणि असं नाही आहे, काय आहे, वाईट भूमिका ज्या नंतर मला असं वाटलं की मी नको होती करायला, अशाही माझ्या हातनं झाल्या आहेत, नाही असं नाहीये. गोष्ट जन्मांतरीचे नावाचं एक नाटक होतं, मध्ये आता सख्या आम्ही केलं होतं, त्याचं नंतर स्क्रिप्ट वाईट होत गेलं, जे आधी कळलेलं नाहीये ते. पण असं वाटलं होतं की करायचं ते चांगलं करायचं, आणि नाहीतर मी 6-6 महिने घरी बसते. हो, तेच तक्रार आहे. हा, मी घरी बसेन. मला दिवसाला माझे 2 शिफ्ट पडल्या पाहिजेत, मी दिवसाला 2 पाकिटं घरी घेऊन जाईन वगैरे, माझी अजिबात इच्छा नाही. मी वरण भातावर खुश असते, पण मला चांगलं काम पाहिजे. कुंकू सिरियल मधली तुमची जी काही भूमिका आहे ती पाहून लोक तुम्हाला प्रचंड घाबरतात आणि तुमचा प्रचंड दरारा आहे, तुम्ही प्रचंड शिष्ट आहात असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. आम्हाला लोक पत्र पाठवून विचारतात की म्हणजे त्यांना विचारल्यानंतर किती प्रेमाने जाऊन जवळ त्यांच्या सही मागितली तरी त्या नाक मुरडून असं बाजूला जातील की काय, असं वगैरे लोकांना भीती वाटते. तर असे काय अनुभव आलेत का तुम्हाला? नाही, येतातच. मला नाही वाटत मी असं नाक मुरडून काही गेली आहे, पण काही ठिकाणी खूप उच्छाद आणतात. ही जी टीव्हीची पॉप्युलॅरिटी आहे ना, ही त्या मानाने चीप आहे. इफ यू नोटिस इट, ही बऱ्यापैकी चीप आहे, कारण खूप बघतात ना लोक. त्याच्यामुळे रस्त्यात सुद्धा येता जाताना असं होतं की सही देता, माझ्या हातात भाजीच्या पिशव्या असतात, मी कशी सही करू, असं जर मी विचारलं तर मी उद्धट वाटणं शक्य आहे कोणाला. पण इतकी पॉप्युलॅरिटी नको रे, नको. आणि ती म्हणजे ते ग्लॅमर वेगळं असतं. हा, ते खूप वेगळं आहे. तुमचं ना सामान्य मनुष्य म्हणून जीवन संपून जातं, आणि ते खूप त्रासदायक आहे. मेंटली खूप ते टॉर्चर्ड प्रकार आहे. आणि मी पाहिलेत ना माझ्या बरोबरची माणसं, आता कितीतरी जी मोठी मोठी आहेत एवढे वर्षात, त्यांचं नंतर काय झालं ते मला व्हायला नकोय. मला अजूनही घरात मला केर काढायला आवडतो, मला स्वयंपाक करायला आवडतो, वेळ असेल तर मी या गोष्टी करते. रसिका, आमचं तुझ्याविषयीचं खुपणं या सेगमेंटमध्ये आमचा पहिला प्रश्न असा आहे की जो तुझ्या रिप्लेसमेंट ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्यांचं खुपणं, की म्हणे रसिका जोशी स्वतःच्या नाटकातल्या भूमिकांमध्ये स्वतःच्या इतका छाप उमटवून टाकते की तिची रिप्लेसमेंट करणं अशक्य होऊन बसतं. मलाही कॉम्प्लिमेंट वाटते अर्थातच, कारण गेल्या आता त्या भक्ती बर्वे, मी त्यांना गुरु मानायचे, अजूनही मानायचे काय. तर त्यांनी मला एकदा असं सांगितलं होतं की कुठलाही रोल करायचा असेल ना, बारीकसा रोल, म्हणजे रोल असं नाही, तू कांदा काप घरात, पण असा काप ना की तुझ्यासारखा कोणाला कापता नाही आला पाहिजे बरं का कांदा, तर कापायला जा, नाही तर करू नकोस ते काम. तुला तेवढं करता येणार असेल, तेवढा पिछा पुरवता येणार असेल त्या रोलचा तर कर, तर घे हातात, नाही तर करू नको. आणि तो केल्यानंतर स्वतःला मनाशी प्रश्न विचार की मीच का हा रोल करायला, दुसरं कोणी आहे का? तुझं मन खरं उत्तर देईल. जर नाही दुसरं असं आपल्याला खरंच उत्तर दिलं ना तर रोल चांगला होतोय. क्या बात आहे, लाईक दॅट कॉन्फिडन्स. आणि मी कायम बाळगते, म्हणजे हे कोणाला सांगितलं नाही, कारण बाहेर एखाद्या लोकांना आगाऊपणाचं वाटू शकतं, पण मला त्यांची ही गोष्ट खूप पटली. तिथपर्यंत नाही, त्याला वरपर्यंत नेणार असशील ना तर कर, नाही तर करू नको. नाही, आता भक्तीचंच उदाहरण पाहिलं तर किती जणींनी फुलराणी केलं नंतर नाही पोचू शकलं, कोणी त्या उंचीला नाही पोचू शकलं, कारण त्यांनी वेगळं करायचा प्रयत्न नाही केला कोणीच. तू लेखिका आणि तुझा नवरा देखील खूप चांगला लेखक असून, नवऱ्याला चांगलं म्हणणं चालेल ना? हो, तो आहेच. बघा हे बायको बघा कशी, नवऱ्याला तो चांगला नाही, मी त्याच्या लेखक म्हणूनच प्रेमात पडले. मग प्रपोज तू केलं होतंस? दोघांचं ऍक्च्युली ते कसं झालं ना, ते फार विचित्र होतं. आम्ही दोघे सिंहगडावर गेलो आणि संध्याकाळी आम्ही विवेक वेळेला भेटणार होतो. ऐतिहासिक प्रेमाची सुरुवात आहे, म्हणजे ऐतिहासिक प्रेमाची. सिंहगडाला तानाजीच्या चुली बिली आहेत ना, तिकडे बसलो होतो. ऍक्च्युली आम्ही सगळे जाणार होतो आणि आमच्याकडे गिरीशकडे तेव्हा एमएटी होती, तर आम्ही खूप प्रयत्न करून मित्राला सांगून बाईक घेऊन, एमएटी चढत नाही ना वरती, त्यामुळे बाईक घेऊन जाणार होतो. तर सगळ्यांनी डिच केला आम्हाला, कोणीच आलं नाही.
मग आम्ही असं ठरवलं आपण दोघांनी तरी जायचं, भाकरी पिठलं खायचं आणि परत यायचं, जाऊयाच आता. म्हणून आम्ही वर गेलो, तिकडे गेलो, बसलो, तिथे ते जानाजीची चुली बिली आहे तिथे बसलो जरा वेळ. तर अचानक जोशी मला म्हणाले की तुला काय वाटतं आपण आता लग्न करून टाकूया नाही का, असं त्यांनी मला एक विचारलं. तर मी असं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणलं हा मलाही असं वाटतंय. त्याच्यानंतर एक 5 मिनिटं शांतता होती, कोणीच कुणाशी काही बोललं नाही. मग जोशी यांनी घड्याळ बघितलं आणि ते म्हणले चला निघूया, विवेक वाट बघत असेल आपली आता, आणि आम्ही निघालो. एवढंच झालं आमच्यात बोलणं. खरोखर ऐतिहासिक प्रपोज करण्याची पद्धत आहे ना, युनिक प्रपोज. आणि आमच्या दोघांमध्ये गंमत अशी होती की आमच्या सर्व मित्रमंडळींना आधी माहिती होतं आणि आम्हालाच उशिरा कळलं आपण लग्न करूया. कारण मी कुणालाही सांगितलं ना मी लग्न करते, तर नॉर्मली आपलं कसं असतं कुणाशी, आपण म्हणतो गिरीश जोशी. आई ला काय सांगतेस, सॉलिड, अशी एक रिॲक्शन अपेक्षित असते ना आपल्याला. मी लग्न करते, गिरीश ना व्हेरी गुड, असं लोक म्हणायची मला. मलाच शेवटी कळलं असं मला वाटतं. पण मग तू लग्नानंतर कधी तक्रार नाही केलीस गिरीशकडे की काय तू एवढा चांगला लेखक असून सुद्धा माझ्यासाठी तू एक चांगला सीन प्रपोज करण्याचा लिहू नाही शकलास, एक चांगलं काहीतरी सोलोलोकी लिहून आणायची असं वाचायची माझ्या समोर? हो म्हणजे आवडलं असतं मला खरं तर, पण मला असं खूप आवडलं असतं. त्यांनी मला विचारल्यावर मी म्हणलं असतं 4 दिवसांनी उत्तर देते वगैरे, असं मला खूप आवडलं असतं. पण त्यांनी डायरेक्ट म्हणजे असं मला वाटतं तर लग्न करून मी टाकलं. मध्ये बोलू परत? हा बोला बोला. मला याच्यावरनं माझी आठवण झाली. सांगा सांगा सांगा. आम्ही दोघांनी कॉलेजमध्ये असताना जेव्हा लग्न ठरवलं, त्याच्यानंतर ज्या काही अडचणी असतील काय, आम्ही 8 वर्षांनी लग्न केलं ठरवल्याच्या नंतर. बापरे. सो आणि ते जरा चुपके चुपके, कुणाला सांगायचं नाही, अमुक तमुक, अशी बरीच लफडी होती त्याच्यात. नाही आत्ताच्या काळात जर काही झालं असतं तर लग्नाला तुमच्या 2 मुलं हजर असती म्हणजे. एनिवे, तर ज्या वेळेला लग्न ठरलं, तारीख ठरली, दोन्ही बाजूंना वगैरे झालं, तेव्हा मी आपली सांगायची की आता माझं लग्न आहे 7 जूनला ना, माझं लग्न आहे. कुणाशी? सुभाष जोशींची. त्याच्याशीच हा प्रश्न होता. एवढ्या वर्षात तुला पासून तोच आहे, त्याच्याशीच. ती आमची गोष्ट त्यावेळेस. तू गायब नावाचा सिनेमा केलास हे लोकांना खूप खुपलं. का बरं? का बरं म्हणजे त्यातली तुझी भूमिका कशी होती आणि एकंदरीत? मला नाही वाटलं असं, मला आवडला तो रोल, मला वेगळा वाटला तो रोल. एक तर खूप करवाजलेल्या बाईचा रोल होता आणि तो खूप गमतीदार होता, त्यामुळे मला आवडला तो रोल करायला. तो काही लोक म्हणाली ओव्हरबोर्ड गेला, पण मे बी असेलही, काही लोकांना तसं वाटलंही असेल, पण मला मजा आली, मला ते काम करायला मजा आली. मला आणि खूप लोक गायबनी ओळखतात पण, त्यामुळे मला असं वाटतं ना की आपण मनापासून काम केलं ना तर ते कुठे ना कुठेतरी रजिस्टर होत असतं. आणि मला कोणी गॉडफादर नाही की ना, माझे वडील इंडस्ट्रियलिस्ट आहेत की घे बेटा हे काही लाख रुपये आणि कर सिनेमे. तर माझं कामच मला दुसरं काम मिळवून देतं, त्यामुळे माझ्याकडे ती चैन नाही. त्यावेळी तर नव्हती की हा रोल मी नाही करू शकत वगैरे असं म्हणायची. तो आलाय तो करायला पाहिजे. पण मी काय करू शकते तर तो रोल मनापासून 100%, जसं भक्तीताई म्हणतात तसं करायला पाहिजे, जो मी केला. चलो व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे एका छानशा गाण्याची, पॅरडी सॉंगची. आजचं गाणं हे दोघींवरही तुमच्या लिहिलेलं आहे, आमच्या रायटरने अरविंद जगतापांनी गाणं लिहिलेलं आहे आणि परफॉर्म करणार आहे जयदीप तुमच्यासाठी. कधी गोड गोड कधी तू कठोर, पण खुलवते रोल तू. कसे हे तुला जमते असे, जे खाटवाते तसे, जे नसते ते असल्याचा खेळ हा. तरी सत्य का ते वाटते हो आम्हाला, दादाच या सांगतो तुम्हा दादाच या